नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजपासून आपण इंग्लिशची सिरीज आहे ते आपण चालू करत आहोत. ह्या सिरीजमुळे खरंच तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि ही सिरीज जर तुम्ही पाहिली तर येणारी नगर परिषद असेल किंवा येणारी आता जी ठाणे DCC बँक आहे त्याची एक्झाम आहे, तसेच आपली जी तलाठी एक्झाम आहे व तसेच आपली MPSC गट ब आहे, याच्यासाठी सर्व एक्झामसाठी ही उपयुक्त सिरीज आहे. तुम्ही एकदा जर पाहिलं तर तुम्हाला समजेल. आणि आपले एक्सप्लेनेशन असेल किंवा आपले क्वेश्चनची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते तेही तुम्ही कमेंट करून सांगालच. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब करा आणि एक लाईक ठोका, जेणेकरून मलाही मोटिवेशन भेटेल सबस्क्राईब आणि लाईक केल्यामुळे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर नक्कीच मित्रांना तुमच्या काय करा, शेअर करा. आता जास्त वेळ न घालवता आपण 9 ते 10 क्वेश्चन आहेत ते टोटल आपण बघणार आहोत की याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण सोडवले पाहिजेत किंवा तुमचा ॲप्रोच कसा पाहिजे. आणि झिरो टू हिरो ही सिरीज मित्रांनो असणार आहे, त्यामुळे ही बघायला तुम्ही शेवटपर्यंत ही सिरीज पाहिली पाहिजे. तर बघा, जास्त वेळ न घालवता पहिला क्वेश्चन काय आहे बघा. चूज मुद्दाम याच्यात सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत, म्हणजे मिक्सिंग क्वेश्चन घेतले आहेत. असं नाही की एकाच टॉपिकचे सगळे क्वेश्चन आहेत. मी पूर्ण मिक्सिंग क्वेश्चन घेतले आहेत, जेणेकरून तुमचा सगळा सिलेबस पूर्ण होईल आणि प्रॅक्टिस सगळ्या क्वेश्चनवरती होईल. बघा, चूज द सिनोनॉम. सिनोनॉमचा अर्थ असतो समानार्थी शब्द. बेनवलंटचा समानार्थी शब्द काय आहे? आता बेनवलंटचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. हा म्हणजे जास्त विचारला जाणार आहे, म्हणजे सारखा विचारला जातो. याचा आहे बेनवलंटचा अर्थ काय होतो बघा याच्यामध्ये. म्हणजेच काय आहे, आता क्रूअल म्हणजे काय आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. क्रूअल म्हणजे काय? एकदम दुष्ट माणूस. हार्श म्हणजे काय? कठोर आहे, बरोबर. सेल्फिश म्हणजे काय? की स्वतःचं त्याला पडलेला असतो तो. आणि काइंड म्हणजे काय? तर दयाळू आहे. हे तुम्हाला सर्वच माहीत पाहिजे तरच तुम्हाला याचा अर्थ समजेल. आता बेनेवलंटचा अर्थ आहे दयाळू, आहे ना. दयाळू म्हणजे काय? काइंड. आणि सिनोनॉम्स विचारलं आहे तुम्हाला, त्यामुळे इथं काय येणार आहे? काइंड हे बरोबर आहे. काइंड हे काय? बरोबर आहे. तरी तुम्ही बाकीचे पण जे आहेत शब्द ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. क्रूअल म्हणजे काय आहे? दुष्ट व्यक्ती असतो. हार्श म्हणजे एकदम कठोर किंवा कठीण. सेल्फिश म्हणजे काय? स्वतःचा विचार करणार, त्याला सेल्फिश आपण म्हणतो. हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. बघा दुसरा क्वेश्चन काय आहे आता बघा दुसरा क्वेश्चन आहे की चूज अँटोनॅम्स. अँटोनॅम्स म्हणजे काय रे? विरुद्धार्थी शब्द. आता बघा, ऑब्वियस म्हणजे काय? ऑब्वियसचा अर्थ असतो इझी टू लुक वगैरे आपण म्हणू शकतो. म्हणजे इझी दिसणार आहे ना. इझी टू लुक म्हणजे इझी दिसणार आहे, आपल्या डोळ्याला इझी दिसतंय ते, आहे ना. इझी दिसतंय तर मग काय? आता विरुद्धार्थी शब्द म्हणजे इझी नाही दिसत आपल्याला. आता क्लिअर म्हणजे काय आहे? स्पष्ट आहे, बरोबर. इव्हिडंट म्हणजे काय आहे? किंवा आपण इव्हिडन्स पण म्हणू शकतो. हे तर काय बसतच नाही याच्यामध्ये, पुरावा वगैरे, बरोबर. हिडन म्हणजे काय? लपलेले. आता इथं काय आहे? दिसतंय. इझी टू लुक म्हणजे दिसतंय म्हणजे काय? तर विरुद्धार्थीचं काय आहे? तर हिडन आहे, बरोबर. आणि ॲपरंट म्हणजे काय? ॲपरंट म्हणजे काय? तर दिसणे. हे पण लक्षात आहे. ॲपरंट म्हणजे काय? दिसणे. बघा, मी आशा करतो की तुम्हाला हे समजलं असेल. पुढच्या क्वेश्चनवरती जाऊयात. बघा, पुढचा क्वेश्चन आहे स्पॉट द इरर. आता इरर शोधायचं आहे तुम्हाला. सिम्पल आहे बघा. ही डोंट हॅव एनी आयडिया अबाउट द अपकमिंग मीटिंग. म्हणजे त्याला पुढच्या मीटिंगच्या आयडियाच नव्हती. येणारी मीटिंग आहे त्याला कसलीच आयडिया नव्हती. आता लक्षात घ्या, इथं आपण काय केलं पाहिजे बघा. हा जो नाऊन आहे बघा, ही काय? एक प्रोनाऊन आहे. त्याच्यानंतर आता ही, शी, इट वगैरे त्याच्यानंतर जी येतं ते प्लुरल पाहिजे. काय पाहिजे? त्याच्यानंतरची वर्ब येतं ते काय पाहिजे? प्लुरल पाहिजे. म्हणजेच काय? सॉरी, सिंग्युलर पाहिजे. सिंग्युलर, प्लुरल नाही. काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. हा एकटा येणार आहे. हा एकटा आहे म्हणजेच काय पाहिजे? ह्याच्यानंतर येणारा पण काय पाहिजे? एकटाच पाहिजे. म्हणजे काय? सिंग्युलर पाहिजे. सिंग्युलर पाहिजे, लक्षात घ्या. मग सिंग्युलर म्हणजे काय बघा, इथं काय? डू आणि डज. मग डू काय आहे? तर अनेक वचन आहे. आणि डज काय आहे? एक वचन आहे. मग ही नंतर इथं काय आलं रे? डोंट आले. म्हणजे इथंच काय पाहिजे होतं? डझंट पाहिजे होतं. DOES, डझंट पाहिजे होतं, बरोबर. इथं काय पाहिजे होतं? डझंट. म्हणजे इरर कशामध्ये आहे? तर ह्या पहिल्यामध्ये इरर आहे. ह्या काय? पहिल्यामध्ये. इथं फक्त लक्षात घ्या, मी समजावण्यात थोडंसं माझ्याकडून थोडी चूक झाली इथं. पण ही नंतर काय येणार आहे? सिंग्युलर येणार आहे, हे लक्षात घ्या. ही नंतर काय येणार आहे? सिंग्युलर येणार आहे. त्यामुळे पहिल्यामध्ये इरर आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा. इथं पण आहे बघा स्पॉट द इरर. आता इथं पण आहे बघा स्पॉट द इरर. आता बघा, ईदर ऑफ द टू कॅन्डिडेट्स म्हणजे दोनपैकी एक कॅन्डिडेट, बरोबर, हॅव नॉट क्वालिफाईड फॉर द पोस्ट. म्हणजे दोन्हीपैकी एकही कॅन्डिडेट
त्या पोस्टसाठी क्वालिफाय झाला नाही. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस ईदर येतं ना, ईदरचाच अर्थ असतो की दोन्हीपैकी एक. ईदरचा अर्थ काय असतो? दोनपैकी काय असतो? एक. दोनपैकी एक असतो. मग लक्षात घ्या, एक असेल ना, एक लक्षात घ्या, एक असेल तर सिंग्युलर, एक असेल तर सिंग्युलर. दोन्हीपैकी एक म्हणलं आहे आपण, बरोबर. दोन्हीपैकी एक म्हणजे काय? ह्या दोनपैकी एक आहे म्हणजे एक असेल तर सिंग्युलर आहे. मग मला सांगा, हे जे हॅव आले, आपण हॅव कशाला वापरतो? हॅव आपण प्लुरलला वापरतो, म्हणजेच हॅव आपण अनेक वचनला वापरतो. अनेक वचन हॅव आपण वापरतो. म्हणजे इथं काय रे, ईदर म्हणजे एकच आहे, दोन्हीपैकी एकबद्दल आपलं बोलणं चाललं आहे. मग दोन्हीबद्दल एकबद्दल जर आपलं बोलणं चाललं असेल तर इथं आपल्याला काय घेतलं पाहिजे? इथं आपल्याला हॅज घेतलं पाहिजे. हे बरोबर आहे, इथं आपल्याला हॅज घेतलं पाहिजे. म्हणजे काय, इरर कोणत्या ह्याच्यात आहे? तर इरर सीमध्ये आहे, बरोबर. इरर, मी आशा करतो की तुम्ही मित्रांनो तुम्हाला हे समजत असेल जे काय मी सांगतोय. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला होमवर्क पण देणार आहे. तुम्हाला कमेंट करायला 2 क्वेश्चन मी पण असे सोडणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचे आन्सर येतील. बघा आता इथं फिल इन द ब्लँक्स. बघा, ही इज व्हेरी गुड डॅश डॅश मॅथमॅटिक. आता बघा इथं भरपूर जण चुकतील. बघा, ही इज व्हेरी गुड. आता काय जण म्हणतील सर इन हे बरोबर आहे, पण इन हे काय चुकीचं आहे. जर क्वालिटी असेल है ना, गुड म्हणजे जर क्वालिटी असेल किंवा त्याच्याबद्दल काय सांगितलं असेल तर आपण काय लावतो? ॲट लावतो. हे लक्षात घ्या, आपण काय लावतो? ॲट लावतो. त्यामुळं ॲट हे काय बरोबर आन्सर आहे. त्यामुळे इथं भरपूर जण चुकतात. आपण काय म्हणतो रे, ही इज व्हेरी गुड इन मॅथमॅटिक्स म्हणतो, म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये. पण तसं न करता इथं जर गुड असेल म्हणजे काय सांगितलं असेल क्वालिटी वगैरे किंवा एखाद्या सब्जेक्टचं काय सांगत असेल तर त्याच्यामध्ये आपण काय वापरतो? ॲट वापरतो. हे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन आहे बघा, प्रत्येक मी याचे 2-2 क्वेश्चन घेतलं जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस चांगलं होईल आणि तुमचा सराव होऊन सुधारणा तुमच्या इंग्लिशमध्ये होईल. बघा, द ओल्ड मॅन वॉज टू वीक डॅश डॅश वॉक, है ना. बघा, द ओल्ड मॅन वॉज टू वीक. तो काय रे, ओल्ड मॅन काय आहे? वीक आहे म्हणजे कमजोर आहे. कशासाठी? डॅश डॅश वॉक म्हणजे चालण्यासाठी. तर इथं काय येईल बघा, सो नाही, सो येणार नाही. आता इथं लय जण म्हणतील की सर फॉर आहे ना, फॉर वॉक, वॉकसाठी. पण हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. इथं काय येणार मित्रांनो? टू येणार, टू. इथं काय येणार? टू येणार. बघा, द ओल्ड मॅन वॉज टू वीक टू वॉक. काय येणार? टू वॉक. आता बघा पुढचा 7वा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. 7वा क्वेश्चन आता समजून घ्या. हा एक छोटासा एकदम छोटासा पॅसेज आहे. हा थोडासा समजून घेणं गरजेचं आहे. बघा, एकच क्वेश्चन याच्यावरती आहे पण समजून घ्या. बघा, द इंटरनेट हॅज रिव्हॉल्युशनाइज्ड कम्युनिकेशन बाय मेकिंग फास्टर अँड मोर ॲक्सेसिबल. बघा, द इंटरनेट काय आहे? एक क्रांतिकारी कम्युनिकेशन आहे, खूप मोठं कम्युनिकेशन आहे. ते काय करतं? मेकिंग फास्टर अँड मोर ॲक्सेसिबल म्हणजे आपल्याला फास्ट करतं, बरोबर. आणि मोर आता मी तुम्हाला कनेक्ट झालो आहे ते इंटरनेटनं झालं आहे, बरोबर. व्हिडिओ अपलोड वगैरे करणे हे कशाने आहे? तर इंटरनेट आहे. आपल्याला ॲक्सेसिबल आहे म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलवरती एकदम झटक्यात बघू शकता, बरोबर. पुढं काय सांगितलं आहे? इट कनेक्ट पीपल ॲक्रॉस ग्लोब, बरोबर. म्हणजे जगातली लोकं कनेक्ट करते इंटरनेट इन सेकंड, एका सेकंडमध्ये. जर माझा व्हिडिओ पडला तर एका सेकंडमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही टच करून लगेच बघता, बरोबर. आता हा फक्त पॅसेज होता, सिम्पल पॅसेज आहे, काहीच ह्याच्यात हे नाही. आता ह्यांनी काय विचारले आपल्याला की व्हॉट इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ द इंटरनेट. आता इंटरनेटचं मेन ॲडव्हान्टेज काय आहे आता समजून घ्या. बघा, इट एंटरटेन्स पीपल. आता मला सांगा, लोकांना मनोरंजन करणं त्याचं हे आहे का? म्हणजे इंटरनेटचा फायदा आहे का? आता मला सांगा, हा पॉईंट आहे म्हणजे हा बरोबर आहे असं म्हणू शकतो. पण मोर रिलेव्हंट बघायचं म्हणजे त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, म्हणजे फायदा लोकांना काय होतो किंवा इंटरनेटचा मेन फायदा काय आहे, मेन फायदा काय आहे. तर हा एंटरटेन करणं तर हा म्हणजे सेकंडरी फायदा आहे. एंटरटेन तर होतोच माणूस. बघा, इट कनेक्ट्स पीपल क्विकली. हा एक मेन फायदा आहे बघा. म्हणजे लोकांना कनेक्ट लगेच करतो. म्हणजे एखादा मोठं काय जाळपोळ झाला किंवा काय झाला तर नेपाळमध्ये तुम्ही बघताय की काय होतं आहे, मग तुम्हाला सेकंदात कळते की नेपाळमध्ये आता सध्याला काय होतं आहे, बरोबर. म्हणजे हा एक स्ट्रॉंग मेन ॲडव्हान्टेज आहे. पण ह्याला आपण म्हणू शकतो की हा स्ट्रॉंग आहे. पुढे बघूयात पण कोणता स्ट्रॉंग बसतो त्याला आपण प्राधान्य द्यायचं आहे. बघा, इट इन्क्रीजेस एक्सपेन्सेस म्हणजे आपला खर्च वाढवतं. मग ही तर काय नाही, मग खर्च तर वाढवतं ते मान्य, पण ॲडव्हान्टेज नाही ना हा काय नाही म्हणजे फायदा नाही, त्यामुळे हे तर होणारच नाही. इट शोज कम्युनिकेशन म्हणजे हे काय दाखवतं? कम्युनिकेशन दाखवतं, बरोबर आहे. म्हणजे एकमेकांचं कम्युनिकेशन दाखवतं. आता मला सांगा, हा तर बसत नाही म्हणजे हा एंटरटेन करतं, ठीक आहे. हा पण नाही बसत म्हणजे रिलेव्हंट वाटत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं काय रे, इट कनेक्ट पीपल क्विकली. सगळ्यात महत्त्वाचं इंटरनेट काय करतं की लोकांना कनेक्ट करतं एकदम फास्ट पद्धतीने, बरोबर. म्हणजे ह्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? तर
तर हे ह्याचं उत्तर असणार आहे. बरोबर. मी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला की काय नाही समजलं, मग त्याच्यानुसार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आता बघा, ही तुम्हाला मी सोडवायला देतो आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला मी सोडवायला देतो, होमवर्क आहे. मला पण कळेल की शेवटपर्यंत कोण व्हिडिओ पाहत आहे आणि कोण आन्सर करतं आहे. काय आहे? अरेंज द वर्ड्स टू फॉर्म ऑफ मिनिंगफुल सेंटेन्स. आता मिनिंगफुल सेंटेन्स बनवा. वेंट मार्केट द टू शी. आता तुम्ही बघा की बघा, कुठं सब्जेक्ट घ्यायचा आहे, कुठं वर्ब घ्यायचा आहे आणि कुठं रिमेनिंग पार्ट घ्यायचं आहे. हे तुम्ही बघा. सब्जेक्ट वर्ब हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे मित्रांनो. नसेल तर आपण त्याच्यावरही लेक्चर घेऊयात. तसं तुम्ही तसं तुम्ही कमेंट्स वगैरे करू शकता. आता बघा, लास्ट क्वेश्चन आहे, 9वा क्वेश्चन आपण याच्यात घेतलं. लास्ट क्वेश्चन आहे. आता बघा, हिंट मी तुम्हाला देतो बघा. एज्युकेशन इज द की डॅश डॅश सक्सेस. आता हे काय आहे? एज्युकेशन हे काय? सक्सेसची की आहे. हार्डवर्क अँड डिटर्मिनेशन. बघा, हे दोन गोष्ट आहेत. हार्डवर्क आहे अँड लिहिले, अँड डिटर्मिनेशन म्हणजे दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टी म्हणजेच काय येणार आहे? आर येणार आहे. एवढी मी हिंट तुम्हाला देतो आहे. आता बघा, इथं ऑफ येणार का टू येणार हे तुम्ही कमेंट करून सांगा, किंवा याचा आन्सर काय असेल तुम्ही कमेंट करून सांगा की 9व्या क्वेश्चनचं ए आहे का सी आहे. ते मी तुम्हाला हिंट दिली मित्रांनो, त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. बरं, तुम्हाला मला एक सांगा की तुम्हाला ही जी सिरीज आहे, ही सिरीज तुम्हाला कशी वाटते? ही सिरीज आपण कंटिन्यू केली पाहिजे का? तुम्हाला याचा फायदा होतो आहे का? हे पण तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर एक लाईक नक्की ठोका मित्रांनो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो.